शाळेला आपण प्रदान करणार आहोत. त्याकरता शाळेचे प्रतिनिधी दीपक मोहिते सर इथे आले. स्पॉन्सर केलेला आहे ओसवाल यांचे पिता श्री भैरवशेठ ओसवाल. मी विनंती करेन सर्व प्रमुख अतिथींना की कृपया आपण या ऍक्टिव्हिटीसाठी एकत्र यायचे आणि आधीची सोसायटी आम्ही आमच्या राष्ट्रध्वजाला प्रणाम करतो आणि या ध्वजाशी एकनिष्ठ राहू अशी आम्ही प्रतिज्ञा घेतो. 30 जून 2026ला संपली. ते वर्ष कसं गेलं हे कळलंच नाही. सर्व खेळीमेळी सगळं वातावरण होतं. संपूर्ण लायन्स सभासदांची मला साथ होती. त्यात पर्टिक्युलरली मी सांगेन आमचे क्लबचे सेक्रेटरी नागवेकर साहेब यांची साथ मला कायमस्वरूपी लागत होती. ते लायन्समध्ये आल्यानंतर त्यांना वर्ष दीड वर्षातच सेक्रेटरी पण दिलं गेलं. सेक्रेटरी असताना पहिल्या महिन्यातच मी त्यांना विचारत होतो काय रिपोर्ट ॲक्टिव्हिटी लोड झाल्यात की नाही वगैरे. त्याच्यानंतर मला त्यांना शेवटपर्यंत कधी विचारावं लागलेलं नाही. एकदम पर्टिक्युलर माणूस माझ्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं. येणारे जे सेक्रेटरी आहेत त्यांनी त्यांच्याकडे नक्कीच शिकावं. त्यांच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल. दुसरे माझे साथीदार क्लबचे खजिनदार मनोज सावंत यांनी पर्टिक्युलर सगळे हिशोब ठेवलेले होते. म्हणजे पैसा हिशोब त्यांची कायम भीती असायची. पण ते नेहमी कधी विचारलं मनोज यारे काय स्थिती आहे तो लगेच त्याच्याकडे अपडेट किंवा सगळे रिपोर्ट असायचे. मी प्रदीपला सांगेन प्रदीप त्याच्या अनुभवाचा फायदा पण नक्कीच तुला होईल. हे सगळे करत असताना जगदीशभाई बरेच वेळेला असं म्हटलं जातं की प्रेसिडेंटची कारकीर्द संपली की सांगतो तो पुढच्या वर्षी कुठे दिसत नाही. याला आमचा क्लब एक्सेप्शनल केस म्हणता येईल की मला आलेले अनुभव IPP गणेश किंवा पास्ट प्रेसिडेंट सर्वच पास्ट प्रेसिडेंट मी नावं घेत नाही सगळ्यांची आता. तर आमच्या क्लबची अशी एक खासियत आहे की कोण दुसऱ्या वर्षी गायब होत नाही. सगळे एकमेकांना सपोर्ट करत असतात. ही आमच्या क्लबची ही खासियत आहे. तर नवीन येणाऱ्या प्रेसिडेंट सुमित इथे नवीन अत्तराची वाटी चालू होईल. तो वास दरवळायला लागेल. ऑलरेडी 1 जुलैपासून त्याचा कामाचा धडाका बघता हा वास दरवळलाच आहे. पुन्हा एकदा मी सुमित, ललित आणि प्रदीप यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कितीतरी नावं आहेत ज्यांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन या सगळ्या संघटनेसाठी या तुमच्या लायन्स क्लब रत्नागिरीसाठी दिलेलं आहे आणि त्यांच्या दिलेल्या योगदानातनं हे इतकं 53 वर्षाचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. लावलेलं एक रोपटं आज इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याचा विस्तार झालेला आहे की सुमितजी तुमच्यावर अशी जबाबदारी आहे की हे या लोकांनी लावलेलं एक रोप इतकं मोठ्या प्रमाणामध्ये त्याची डेव्हलपमेंट प्रगती झाली. त्याला खत पाणी घालून ते टिकवलं, जगवलं, वाढवलं. तुम्ही चार्ज घेणार आहात, तुमची सगळी टीम घेणार आहे, तुमचं सगळं संचालक मंडळ असणार आहे. तर दिस इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवलं पाहिजे की ही टास्क नाहीये, ही माझी जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ती ही आहे की ह्यात अजून मला काही भर घालता येते का. त्याची सुरुवात तुम्ही अतिशय चांगली केली. त्याच्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की सुरुवातीलाच पदकग्रहण समारंभाच्या सुरुवातीला कुठेतरी ऍक्टिव्हिटी निश्चितपणे असते. पण हॉलमध्येच त्या कार्यक्रम जिथं असतो तिथंच तुम्ही एका ऍक्टिव्हिटीने एका अत्यंत आवश्यक ते सर म्हणले आम्हाला त्याची गरज होती. म्हणजे ज्याला वेअर देर इज नीड देर इज लायनची गोष्ट आम्ही करतो. तर तुम्ही एकदम योग्य कार्याने तुमच्या सेवा कार्याची सुरुवात केलेली आहे. काइंडनेस आपल्यामध्ये असला पाहिजे. तर तो कुठेतरी नुसता असून चालत नाही, तो दिसलाही पाहिजे. तो तुमच्या या सगळ्या टीमवर्क मधनं आता दिसतोय. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे, अनपुना पसरो मनावर शुद्धतेचे, ती शुद्धता सगळ्यात महत्वाची, शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमची
प्रार्थना एवढं केलं ना तर एकही प्रश्न जगात शिल्लक राहणार नाही. तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करा. माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं, एवढं केलं तर ना कुठला हेवे दावे काहीही कसलाच विषय शिल्लक राहणार नाही. त्याच्यासाठीच हे आहे, कार्य करण्यासाठी. म्हणून तुमची या संचालक मंडळानं निवड केलेली आहे. तुम्हाला मी तुमची जबाबदारी समजावून सांगतो. लायन टेमर हे तुम्ही प्रॉपर्टीच्या विश्वस्त असता. प्रॉपर्टी म्हणजे हे अशी भानगड असते, पण चॉकलेटचं ते कव्हर जे असतं ना खाऊन आपण टाकतो. अवॉर्ड मिळालं, हे अवॉर्ड मिळालं, ते अवॉर्ड मिळालं, भाषणं केली तरी ते सेक्रेटरी, ट्रेझरर, व्हाईस सेक्रेटरी आणि या सगळ्यांना घेऊन झोन ॲडवायझरी. आम्ही लायन्स क्लब ऑफ लिओने म्हणायचे लिओ क्लब ऑफ. आम्ही लायन्स क्लब ऑफ लिओ क्लब ऑफ रत्नागिरीच्या संचालक मंडळाचे सभासद, एक सामान्य व्यक्ती आणि लायन सभासद या नात्याने वैयक्तिकरित्या व सामूहिकरित्या वचन देतो की आम्ही आमची अधिकृत कर्तव्ये पार पाडण्यासाठी स्वतःचा आवश्यक तो वेळ खर्च करून आगामी वर्षामध्ये क्लबच्या प्रत्येक कार्यास साथ देऊन आमच्या क्लबच्या सदैव पाठीशी राहू. धन्यवाद. आपण आपला हात खाली करायला हरकत नाही. मंडळामध्ये त्यांना त्या पदाचे अधिकार प्राप्त झालेले आहेत असं मी या ठिकाणी घोषित करतो. लायन्स क्लब रत्नागिरी अँड लिओ क्लब रत्नागिरी इज बिंग इन्स्टॉल्ड. तुम्ही पिन एक्सचेंज करा, त्याला त्यांच्या जागेवर बसवा. सेक्रेटरीला चेअर सोडा, त्यांना त्यांच्या जागेवर बसवा. लिओ साहेब, लिओ प्रेसिडेंटची त्यांना इन्स्टॉल करा. सर या चेअर घ्या. अध्यक्ष म्हणून या नित्यानंद मोहिते सेफ्टी ऑफिसर म्हणून कार्यरत असणार आहेत पुढच्या वर्षी. प्रोग्राम कोऑर्डिनेटर लायन आमिया विरकर, डीओ ॲडवायझर लायन श्रीपा केळकर, क्लब एक्सटेन्शन चेअरमन लायन शरद नागवेकर बेडेकर एमजे. धन्यवाद. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर PMJF लायन जगदीशजी पुरोहित सर, ZC शिल्पा मॅडम, IPP संजय पटवर्धन सर, लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट प्रेसिडेंट MJF डॉक्टर संतोष बेडेकर, लिओ प्रेसिडेंट, तसेच माझे लायन मित्र, लायन सदस्य, लायन लेडीज, लिओ सदस्य आणि येथे उपस्थित मान्यवर यांचे मी स्वागत करतो. आज लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मला अतिशय आनंद, अभिमान आणि त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव होत आहे. माझ्यावर विश्वास ठेवून ही संधी दिल्याबद्दल मी क्लबच्या सर्व सदस्यांचे व विशेष करून नॉमिनेशन कमिटीचे मनपूर्वक आभार मानतो. हा माझा वैयक्तिक सन्मान नसून आपल्या सर्वांचा माझ्यावर ठेवलेला विश्वास आहे. हा विश्वास जपण्यासाठी मी प्रामाणिकपणाने, पारदर्शकपणे आणि समर्पणाने कार्य करेन. सर्वप्रथम मी मागील वर्षातील अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकारिणीचे अभिनंदन करतो. त्यांनी विविध सेवा प्रकल्पांद्वारे समाजात चांगले कार्य केले, तसेच क्लबची प्रतिष्ठा वाढवली. त्यांच्या कार्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. त्यांचा वारसा पुढे नेण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. लायन्स क्लबचे ब्रीदवाक्य आहे वी सर्व. हे केवळ ब्रीदवाक्य नसून ती आपली जीवनशैली आहे. समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांच्या सेवेसाठी आपण एकत्रितपणे कार्य करतो. हीच लायनिझमची खरी ओळख आहे. आपले डिस्ट्रिक्टचे गव्हर्नर लायन राजेंद्रजी कासवा यांनी दिलेली रंजन ही थीम अतिशय अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी आहे. रंजन म्हणजे आनंद, समाधान आणि सकारात्मकता. लायन्स म्हणून आपण जेव्हा निस्वार्थ भावनेने समाजसेवा करतो
तेव्हा मदत मिळालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तेच खरे रंजन. आणि म्हणूनच या थीम सोबत दिलेले सॅटिस्फॅक्शन बाय सर्व्हिस हे घोषवाक्य आपल्या कार्याचे खरे सार सांगते. यावर्षी आपण सर्वांनी रंजन या थीमला अनुसरून सेवा, मैत्री, सहकार्य आणि समर्पण यांच्या माध्यमातून समाजात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करू. यावर्षी आम्ही आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, रक्तदान, दिव्यांग सहाय्य आणि युवा विकास या क्षेत्रांमध्ये विशेष भर देणार आहोत. रत्नागिरी शहर आणि परिसरातील गरज ओळखून अधिकाधिक सेवा प्रकल्प आपण राबवू. मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने आपण या वर्षात अनेक उल्लेखनीय उपक्रम राबवू आणि लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे नाव अधिक उंचावू. आज अध्यक्ष म्हणून एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो. आपण अनेकदा क्लबमध्ये काम करणाऱ्या काही व्यक्तींचीच नावे घेतो, पण कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पडद्यामागे जे काम करतात, जे नियोजन करतात, कोण वेळ देतं, कोणी आर्थिक मदत करतो, काही जण प्रसार करतात, तर काही कोणतीही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सेवा करतात. आपल्या क्लबमध्ये अनेक सदस्य, पदाधिकारी आणि हितचिंतक पडद्यामागे राहून निस्वार्थपणे काम करतात. प्रत्येक वेळी सर्वांची नावे घेणे शक्य होत नाही, परंतु याचा अर्थ त्यांच्या योगदानाचे महत्त्व कमी होत नाही. आपल्या प्रत्येक सेवा प्रकल्पामागे अनेक हात असतात. त्यामुळे मी कोणाचीही नावे घेणार नाही, कारण माझ्यासाठी प्रत्येक सदस्य आणि सहकारी तितकाच महत्वाचा आहे. आपल्या क्लब सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आज या उंचीवर पोचलेला आहे आणि पुढेही प्रगती करत राहील. शेवटी माझ्या सहकारी पदाधिकाऱ्यांचे, संचालक मंडळाचे, सर्व सदस्यांचे आणि माझ्या कुटुंबियांचे, माझे आई वडील आणि माझी बायको ज्यांनी मला प्रोत्साहित केले त्यांचे मी आभार मानतो. आपल्या सर्वांच्या पाठिंब्याशिवाय ही जबाबदारी यशस्वी पार पाडणे शक्य होणार नाही. त्याकरिता तुमच्या सर्वांची सोबत मला नक्कीच मिळेल अशी आशा करतो. आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन, सेवा ही आपली ओळख आहे, मैत्री ही आपली ताकद आहे आणि एकता हेच आपले यशाचे प्रतीक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय लायन्स. आज मला आपल्या लायन्स क्लबच्या सचिव पदाची जबाबदारी स्वीकारण्याचा बहुमान लाभत आहे. हा माझ्यासाठी केवळ एक सन्मान नाही, तर समाजसेवा, संघटन आणि नेतृत्वाची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी ही एक अमूल्य संधी आहे. सर्वप्रथम माझ्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल आपल्या क्लबचे अध्यक्ष, संचालक मंडळ आणि प्रत्येक लायन्स सदस्याचे मी मनपूर्वक आभार मानतो. लायनिस्टिक वर्ष 2026-27 या वर्षासाठी माझी खजिनदार म्हणून नेमणूक करण्यात आली. ही जबाबदारी योग्य रीतीने पार पाडण्याची आपल्याला सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आपण सर्वजण मला सहकार्य कराल याची मला खात्री आहे. तत्पूर्वी लिओ क्लबचे, लायन्स क्लबचे मी आभार मानतो की आज मला या ठिकाणी अध्यक्ष होण्याचा मान दिला. गेले हा चौथा अध्यक्ष मी असेल, त्याबद्दल सर्व लायन्स आणि लिओ यांचे सर्वांचे आभार. जसं लिओ क्लब लायन्स क्लब काम करेल तसाच लिओ क्लब काम करेल याची मी ग्वाही देतो. आपल्या झोनमधल्या इतर क्लबना पण आपल्या बरोबर घेऊया की त्या जेणेकरून ते पण ऍक्टिव्ह होतील आणि म्हणजे आपलं जास्त कोऑर्डिनेशन होईल, एवढंच आज सांगते. यावर्षी आपल्या क्लबची धुरा लायन सुमित ओसवाल, लायन ललित शहा आणि लायन प्रदीप हरचिरकर यांनी घेतलेली आहे. त्यांनाही या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि पुढील वर्षात जे जे काही शक्य आहे ते सर्व सहकार्य करण्याचं मी आश्वासित करतो. आपला क्लब हा आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये क्लब विथ परमनंट प्रोजेक्ट विथ मेंबरशिप स्ट्रेंथ मोर दॅन 60 या कॅटेगरीमध्ये येतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपले अनेक परमनंट प्रोजेक्ट चालू आहेत. त्याच्यामध्ये सर्वात मोठा फ्लॅगशिप प्रोजेक्ट म्हटलं तर आय हॉस्पिटल आहे.
त्यानंतर नुकतंच आपण 2 वर्षापासून लायन्स डायलिसिस सेंटर आपण सुरू केलेलं आहे. मागील 4 वर्षापासून आपलं नेत्रदान सुविधा आपण सुरू केलेली आहे. लायन्स आय डोनेशन सेंटरही आपलं कार्यरत आहे. सगळ्यात सुरुवातीचा जुना प्रोजेक्ट आहे आपला पाळणाघर, जो 1998 सालापासून चालू आहे आणि 2008 सालापासून आपलं लॅबोरेटरी, क्लिनिकल लॅबोरेटरी आणि डायबिटीस डिटेक्शन सेंटर चालू आहे. आणि मला सांगायला आनंद होईल आणि आपल्या सगळ्यांनाही अभिमान वाटेल की या 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपलं ब्लड स्टोरेज सेंटर कोल्हापूरची जी वैभव लक्ष्मी ब्लड बँक आहे त्यांच्याशी टायअप करून आपल्या क्लबचा नवीन परमनंट प्रोजेक्ट ब्लड स्टोरेज सेंटर महिन्याभराच्या कालावधीमध्ये सुरू होणार आहे. त्यांना त्यांचे वडील शुभेच्छा देऊ इच्छितात. अध्यक्ष मी लायन म्हणून इथे नाहीये. माझ्या राजेच्या आजारपणामुळे मी लायन्स क्लब सोडलाय, त्याच्यामुळे मी आता लायन नाहीये. पण तरी सुद्धा सुमितने आठवणीने आजीला फोन केला. Thank you.